सेकंड पार्टमध्ये तुम्ही बघताय कुप्याचं. ह्याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता आणि कोकम टाकूया. आता कुप्याचा रस्सा थोडं चटणी टाईप बनवणार आहे, चटणी टाईप. सो हे झालं. मग इथे मी 3 टमाटर किसून घेतलेत. आता हे टाकूया. हा आमचा वाटलेला मसाला आहे. खोबरं, अद्रक, लसूण, मिरची सर्व ह्याच्यामध्ये आहे, कोथिंबीर. आता हा वाटण आपण ह्याच्यात टाकूया. मी जसं म्हणजे थिक ग्रेव्ही पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये मी टाकेन. आता याला चांगलं असं मिक्स करायचं आणि 5 मिनटं तरी असं म्हणजे हे एकदम शिजवून घेऊया. हळदी टाकूया. आता मी मसाला टाकते. 1 चम्मच टाकला. लाल तिखट टाकते थोडंसं. घरचा मसाला पण टाकला तर थोडंसं लाल तिखट. आता ज्या भांड्यामध्ये आपला ते वाटणाचा मसाला होता ना, त्याच भांड्यामध्ये मी माझ्या अंदाजाने जेवढं मला क्वांटिटी पाणी पाहिजे रस्सा तेवढंच मी पाणी ह्याच्यात घेतलं आहे. ह्याला चांगलं बॉईल आला पाहिजे. आता मी मीठ टाकते माझ्या अंदाजाने. तर ह्याला चांगला बॉईल आला की ह्याच्यामध्ये मच्छी टाकायची. रेडी आहे मच्छी जायसाठी आत ना. ते आपल्या रस्स्याला चांगला कड आलेला आहे. आता आपण ह्याच्यात ही कुपा मच्छी ह्याच्यात सोडूया एक 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 एक. सो गाईस आहे फायनल आमचं कालवण झालेलं आहे. रेडी झालं आहे कालवण.